हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले नवीन व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा, मी काय सांगणार ते तुम्हाला सांगते. तर मी आता आज माझ्याकडे आहे साडी कलेक्शन, माझं साडी कलेक्शन. त्याच्यामध्ये पिंक कलर किती आहे त्याचं मी कलेक्शन तुम्हाला दाखवणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओ काय बनवू हे तुम्ही कमेंट करून सांगा, त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवू. आता सध्या मी हा व्हिडिओ कंटिन्यू करते. तर मी माझ्याकडचे साडी कलेक्शनमध्ये पिंक कलर दाखवते. किती पिंक कलरच्या साड्या माझ्याकडे आहे, कोणत्या पद्धतीने आहे ते मी सांगते. चला तर फर्स्ट एक साडी आहे ही. गेल्या वर्षी खूप ट्रेंडिंगमध्ये होती साडी. लाईट पिंक आहे, हे बघा लाईट पिंक आहे आणि थोडे थोडे त्याच्यावरती हे शाईन आहे. पूर्ण साडी अशी आणि छोटे असे बॉर्डर आहे ह्याला. हे कलर आहे पिंक कलरमध्ये आणि ह्याला छोटे छोटे हे रात्रीच्या नावाने घातले ते शाईन मारते ह्याच्यावरती. हे कलर आहे. तर दुसरा कलर मी तुम्हाला दाखवते. एक साडी आहे, एक्झॅक्टली ह्याचा कपडा एक्झॅक्टली कसा आहे माहीत नाही, कपड्याचं नाव नाही. कारण ह्याच्यावरती असं हे डिझाईन आहे. आता एक्झॅक्टली काय म्हणता येत नाही ते. हे कपडा खूप छान आहे, मऊ बसतो, चापून बसतो. ही एक साडी दिसत नाही, ह्याच्यामध्ये वेगळा कलर दिसतो तो पिंक आहे, लाईट पिंक. त्याच्यानंतर माझ्याकडे एक साडी आहे, एक साडी राणी पिंक आहे. एक साडी माझं काढली असं घेताना यूज करते. त्याचा पदर असतो राणी पिंक. ही एक साडी माझ्याकडे डार्क पिंक आहे. लग्नामध्ये तुम्ही हे डार्क पिंक घालू शकता. तर हे एक आहे आणि ह्याच्यावर स्टोन आहे, ते पण शाईन मारते असं चमचमतं. दुसरे एक आहे लाईट पिंकमध्ये आणि कॉटनमध्ये. हे असं म्हणजे असं हाताने हे केलेलं, हाताने मशीनच केलेलं काम. तर लाईट पिंकमध्ये हे एक माझ्याकडे कलेक्शन आहे. कॉटनमध्ये खूप छान लाईट पिंक. गेल्या वर्षी लाईट पिंक कारण खूप ट्रेंडमध्ये होतं कलर. सगळं आजकाल सगळेच लाईट कलर यूज करतात. ऑफिसला जाताना तुम्ही हे साडी वेअर करू शकता. आणि बॉर्डरलाच हे आहे आणि पदराला असे स्टोन असे हे झुंबरसारखं. ही एक साडी आणि ही एक साडी आहे टमॅटोचे ह्याची कलरची साडी आहे. तर ते मी तुम्हाला दाखवते. छान मिळते साडी. हे पण तुम्ही लग्नामध्ये किंवा लग्नाच्या फंक्शनमध्ये पण अशा साड्या तुम्ही घालू शकता. कारण की फंक्शन असेल तर ब्राईड जास्त डार्कवाले साडीज आपण लग्नामध्ये वेअर करतो आणि नॉर्मल साड्या असतात ते आपण हे ह्याच्यामध्ये दिसत असेल पिंक कलर, पण हा पिंक नाहीसा आहे. आणि असं हे घातल्यावर खूप छान दिसते ही साडी. ही एक साडी आणि दुसरी एक साडी आहे पिंक कलर. पिंकच भरपूर आहे माझ्याकडे. ही पैठणी आहे, पैठणी सेमी पैठणी ते तुम्ही बोलू शकता. अशी एक पैठणी आहे माझ्याकडे. पैठणीमध्ये तुम्हाला माहीतच असेल की त्याच्यावरती मोर असतं.
मी घडी करून निघतो. इकडे अशी मोर, ही पैठणी, ही काय प्युअर पैठणी नाही आहे, खरं सेमी पैठणी पण तुम्ही असं बोलू शकता. तर ह्याचं मी तुम्हाला पदर दाखवते कसा आहे. हे दिसतात असे मोर, हे मोर दिसतात ना, असे मोर आहे सगळ्या पदराला. आणि पिंक कलर आहे, सेमी पैठणी तुम्ही बोलू शकता. तर पिंकमध्ये एक सेमी पैठणी आहे, हा कलर मला खूप आवडतो. हे एक आहे, त्याच्यानंतर दुसरं एक आहे माझ्याकडे पिंक कलरमध्येच आहे. ही साडी आहे ना, ही साडी त्याच्या बॉर्डरने थोडं हे लांब केवढा ब्रॉड बोलतात ना, ब्रॉडमध्ये आहे. आणि ही साडी पण आहे ना, तर खूप चापून बसते आणि फुगत नाही. ही साडी लग्नामध्ये ते तुम्ही अशा साडीने दिसू शकता. आणि ह्याला असे गोंडे आहेत, दिसतात का? हे बघा असे गोंडे पण ह्या साडीला. हे तुम्ही लग्नामध्ये असं घालू शकता. हा पण कलर खूप छान आहे. पिंक कलर लग्नामध्ये आपण हे सगळे डार्क कलरमध्येच घालतो, लाईट कलर पण घालत नाही. आजकाल खूप फॅशन निघाली लाईट कलर पण घालायचं. तर मोस्टली महाराष्ट्रामध्ये तर बिलकुल लग्नामध्ये तर अशा साड्या आपण जास्त ब्रायडल्स घालतो. हे सर्व साड्या होत्या ना, ह्या सर्व साड्या हे साडी कलेक्शनमध्ये रेड पिंक कलर होता. म्हणजे पिंक कलर माझ्याकडे किती साड्या आहेत, पिंक कलर किती साड्या आहे. ओव्हरऑल मी तुम्हाला सर्व पिंक कलरच्या साड्याचं कलेक्शन माझ्याकडचं मी दाखवलं. हा व्हिडिओ तुम्ही बघा, कसं वाटतं हे नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगा की नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायला पाहिजे. लवकरच न्यू टॉपिक घेऊन येणारच आहे. तर तुम्ही सांगितलं तर त्यानुसार मी तुम्हाला माझं दुसरं काही कलेक्शन असेल किंवा हेअरस्टाईल असेल, काही तुम्ही असं कमेंट करून सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मी तो व्हिडिओ घेईन. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.